नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 11वी विषय मराठीमध्ये नाटक या साहित्य प्रकाराची आपण माहिती करून घेतो आहे. याआधी आपण नाटक, नाट्य, त्यानंतर नाट्यसंहिता म्हणजे काय, त्यानंतर नाटकाचे जे स्थूलमानाने 3 प्रकार पडतात त्यापैकी पहिला प्रकार संगीत नाटक बघितला. आता आपण दुसरा प्रकार प्रायोगिक नाटक याला सुरुवात करूया. इथं सांगितलं आहे, जागतिकीकरणाच्या रेट्यात काळ बदलला. म्हणजे जागतिकीकरणाचा जो एक ओढा होता, या ओढ्यामध्ये काळही बदलला. प्रसारमाध्यमांचा पगडा वाढला. जी प्रसारमाध्यमं आहेत, ज्यांना आपण मीडिया असं म्हणतो, यांचा पगडा, यांचा प्रभाव वाढला. फुरसतीचा वेळ कमी झाला. लोकांना वेळ कमी मिळू लागली. करमणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले. अनेक साधनं लोकांना निर्माण झाली. आर्थिकदृष्ट्या या नाटकांचे प्रयोग करणे तुलनेने खर्चिक झाले आणि याचाच परिणाम असा झाला की आर्थिकदृष्ट्यासुद्धा या नाटकांचे प्रयोग करणं हे काहीसं खर्चिक ठरू लागलं. त्याचे तिकिटाचे दरही सर्वसामान्य लोकांना परवडेनासे झाले. जे तिकिटाचे दर होते ते सुद्धा सर्वसामान्य लोकांना परवडणारे झाले. यासारख्या अनेक कारणांमुळे संगीत नाटक मागे पडत गेले व प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची सुरुवात झाली. संगीत नाटक मागे का पडलं, तर एकूणच जागतिकीकरणाचा जो काही प्रभाव वाढत गेला आणि त्यातून करमणुकीचे असंख्य पर्याय लोकांना निर्माण झाले आणि यामुळं संगीत नाटक काहीसं मागं पडलं आणि मग पुढं जे आलं ते म्हणजे प्रायोगिक आणि व्यावसायिक स्वरूपाचे नाटके यांची पुढे सुरुवात झाली. प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू हा नाटकाचा विषय आणि सादरीकरण यात प्रयोग करणे हा असतो. प्रायोगिक नाटक ही संकल्पनाच मुळामध्ये नवीन स्वरूपाची आहे आणि यामध्ये जो प्रयोग केला जातो तो प्रयोग कशामध्ये, तर मुख्यत्वे त्या ठिकाणी जी नाटकाचा विषय जो असतो आणि सोबत सादरीकरण या 2 घटकांच्या मध्ये खूप मोठा प्रयोग या ठिकाणी केला जातो. एक प्रकारची ती धारिष्ट्य असतं. तर प्रायोगिक नाटके ही व्यावसायिकरित्या केली जाऊ शकतात आणि प्रायोगिक नाटके जी असतात ते अगदी व्यावसायिकरित्यासुद्धा त्यांचा सादरीकरण हे शक्य आहे. मनाची काही हेतू धरून आशयात व अभिव्यक्तीत जाणीवपूर्वक प्रयोग करत राहणे प्रायोगिक नाटकात अपेक्षित असते. हे महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांना आपल्यासाठी की मनाची काही हेतू धरून या ठिकाणी आशयात व अभिव्यक्तीत, आशय म्हणजे या ठिकाणी त्या नाटकाचा एक मुख्य विषय, त्यातून मांडली जाणारी मध्यवर्ती कल्पना आणि सोबत अभिव्यक्ती म्हणजे त्याचं सादरीकरण. तर या 2 बाबीमध्ये जाणीवपूर्वक प्रयोग करीत राहिल्यानं या ठिकाणी प्रायोगिक नाटक साकारलं जातं. ते म्हणतात पुढं की या नाट्य वाङ्मयामध्ये 1960 नंतर ही अशी प्रायोगिकता आली असं मानलं जातं. 1960 नंतरचा काळ जो आहे तो या प्रायोगिक नाटकाला उभारी देणारा काळ ठरला. आता या प्रायोगिक नाटकाचे स्वरूप वैशिष्ट्येसुद्धा आपण बघून घेऊया. यामध्ये सर्वप्रथम जे आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की नाटकाची विशिष्ट चौकट मोडण्याचा प्रयत्न प्रायोगिक नाटकात केला जातो. नाटकाची एक विशिष्ट चौकट असते, एक साचेबद्धपणा असतो की त्या बाबींचा उल्लेख त्या ठिकाणी किंवा त्या बाबी तिथं असल्याच पाहिजेत. म्हणजे जशी आपण नाट्यसंहिता बघितली ना, तर या नाट्यसंहितेमध्ये कथाबीज असतं, विषय असतो, संघर्ष असतो, संवाद असतो. या मुख्यत्वे 4 बाबी असतात नाट्यसंहितेमध्ये. तर अशा प्रकारे एक ती चौकट ठरलेली आहे आणि या चौकटीमध्ये या ठिकाणी प्रायोगिक नाटकामध्ये या चौकटीच्या बंधनं पाळली जात नाहीत आणि त्यामुळे चौकट मोडण्याचा इथं प्रयत्न असतो. त्यानंतर आकृतीबंधात नाविन्य असतं. या ठिकाणी जे काही आकृतीबंध आहे म्हणजे या ठिकाणी नाटकातील घटक कोणकोणते, कथा रचना कशा प्रकारची असेल आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी कुठली दृश्यनिर्मिती कशी करायची किंवा पुन्हा त्या ठिकाणी प्रकाशाची रंगसंगती कशी असेल, पार्श्वसंगीत द्यायचं आहे का, सोबतच काही रंगभूषा, काही वेशभूषा वगैरे करायची आहे का, त्या ठिकाणचं नेपथ्य कशा प्रकारचं असेल,
वगैरे या काही बाबी असतात त्या आकृतीबंधामध्ये येतात त्या, आणि या आकृतीबंधातीलच सुद्धा एक प्रकारचं नवीन अशी रचना इथं साकारलेली असते, त्यामुळे त्याचे नाविन्य असतं असं म्हटलेलं आहे, नवीनपणा असतो. तिसरा घटक सांगितलेला आहे आशय आणि अभिव्यक्तीला या ठिकाणी स्वातंत्र्य दिलेलं असतं. या ठिकाणी आशय आणि अभिव्यक्तीमध्ये काय असतं, स्वातंत्र्य घेतलेलं असतं. म्हणजे जो नाटककार जो असतो तो या ठिकाणी प्रायोगिक नाटकांची रचना करतानाच मुळी आशय आणि अभिव्यक्तीचे प्रयोग तो करतो, आणि म्हणून काहीतरी नवीन वाचकांच्या पुढे, प्रेक्षकांच्या पुढे मांडणे हा त्याचा हेतू असतो. सोबतच इथं सांगितलं आहे की चौथा मुद्दा स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय आणि तंत्र यात जाणीवपूर्वक बदल घडवलेला असतो. यामध्ये काही जाणीवपूर्वक असे बदल घडवून आणलेले असतात आणि यातून एक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तो बदल म्हणजे स्थळ प्रकारातील असतो, काळ, रचना, नेपथ्य. नेपथ्य म्हणजे काय की नाटकाच्या कथानकाला साजेशी अशी जी रंगमंचकावरती रचना केली जाते, की एक वातावरण निर्मिती केली जाते, त्याला नेपथ्य असं म्हणतात. सोबत पुढे पाचवा मुद्दा इथं त्यांनी सांगितलेला आहे नाट्यबीज, नाट्यविषय, आशय व रचना, तसेच नाट्यप्रयोग, नेपथ्य यामध्ये पारंपरिक नाटकापेक्षा काहीसे वेगळेपण या प्रायोगिक नाटकामध्ये आपल्याला जाणवतं. तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. नाट्यबीज तुम्हाला सांगितलं आहे की या ठिकाणी नाटक जे सादर केलं जातं यामध्ये नाट्यबीज असतं, म्हणजे तिथं कथाबीज असतं त्या ठिकाणी. तर या ठिकाणी नाट्यमयता आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर नाट्यबीज, नाट्यविषय, त्यातील आशय असो, रचना असो, यामध्ये नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो आणि त्यामुळे प्रायोगिक नाटकाचं वैशिष्ट्य ठरतं. पुढं सहावा मुद्दा सांगितला आहे त्यांनी प्रायोगिक नाटकात प्रतिकात्मकता, अपरिचित सूचकता यांचा खुबीनं वापर केलेला आढळून येतो. या प्रायोगिक नाटकांच्या मध्ये प्रतिकात्मकता असते, सोबत अपरिचित असलेली अशी काही सूचक बाबी यांचा अतिशय ढंगाने वापर, अगदी वेगळ्या पद्धतीने वापर, खुबीनं वापर इथे केलेला असतो. प्रतिकात्मक रचना असते आणि परिचित अशी असलेली सूचकतासुद्धा त्या ठिकाणी असते. भाषिक प्रयोग केले जातात. या ठिकाणी पुन्हा काही भाषिक प्रयोग केलेले असतात, भाषेचे प्रयोग असतात. त्या ठिकाणी अगदी स्वाभाविक अशा स्वरूपाची भाषा, जिला आपण सहज, नैसर्गिक अशा प्रकारची भाषेचा वापर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला असतो. या नाटकांमधली संवादाची भाषा बरेचदा बोलीभाषेसारखी असते. इथली या नाटकांमधली जी संवादाची भाषा असते ना, ती सुद्धा बरेचदा बोलीभाषेसारखी असते, अगदी नेहमीसारखी असते. नेहमी आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या भाषेचा प्रयोग करतो अशा प्रकारची भाषा ही या नाटकांमध्ये आपल्याला बघायला मिळते. सोबत ते म्हणतात प्रायोगिक नाटकात आशयानुरूप येणाऱ्या प्रसंगांवर भर दिलेला असतो. इथं आशयानुरूप येणारे जे काही प्रसंग असतात त्या प्रसंग महत्त्वाची ठरतात आणि या प्रसंगांना या ठिकाणी महत्त्वाचं मानलं जातं. प्रायोगिक नाटकामध्ये आपल्याला वाटणारे आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस असते. जे काही आपल्याला मनामध्ये विचार येतात, असं वाटतं की हे काहीतरी वेगळं आहे आणि ते आपल्या पद्धतीनं अगदी पूर्ण स्वातंत्र्य या ठिकाणी अनुभवता येतं प्रायोगिक नाटकामध्ये. एक प्रकारचा तो नवीन प्रयोगच असतो तो, आणि त्यामुळे ते धाडस इथं केलं जातं आणि म्हणून यालाच प्रायोगिक नाटकांचे स्वरूप व वैशिष्ट्य म्हणून आपण त्यांना सांगू शकतो. आता या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की रिंगण नाट्य हे एक त्याने उदाहरण दिलेलं आहे. लेखक व दिग्दर्शक अतुल पेठे, राजू इनामदार यांनी हे प्रायोगिक नाटकाचे अलीकडच्या काळातील एक ठळक उदाहरण आपण या ठिकाणी देऊ शकतो. तर अशा तऱ्हेचं ही माहिती जी आहे ती विद्यार्थी मित्रांनो ती प्रायोगिक नाटकाविषयीची आहे. पुढं आहे व्यावसायिक नाटक. 19व्या शतकात मराठी रंगभूमी लोकाश्रयावर उभी राहिली. काही अपवाद वगळता अन्य भारतीय भाषांमध्ये व्यावसायिक रंगभूमी नाही.
या ठिकाणी गर्वानं सांगावं असं वाटतं की 19व्या शतकामध्ये मराठी जी रंगभूमी जी होती ती लोकाश्रयावर उभी राहिली. लोकाश्रय म्हणजे काय की त्यावेळेला जी काही राजे होते, शाहू महाराज, राजाराम महाराज यासारख्या श्रेष्ठतम मंडळींनी एक प्रकारे आपल्या या मराठी रंगभूमीला राजाश्रय दिला. त्यानंतरच्या काळात सुद्धा अनेक अशी रंगभूमी एक प्रकारे होतकरू किंवा पुन्हा या नाट्य रंगभूमीला वाहून दिलेल्या अशा मंडळींकरिता, नाटककारांकरिता ती खुली करण्यात आली आणि त्याच्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला एक प्रकारे वाव मिळाला. आणि ही बाब अन्य भारतीय भाषांमध्ये आढळून येत नाही. ही एक महत्त्वाची इथे बाब विशद केलेली आहे. व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकाहून अधिक काळची परंपरा आहे. मराठी रंगभूमी की जी व्यावसायिक स्वरूप जिला प्राप्त झालेलं आहे तिला शतकाहून म्हणजे 100 वर्षाहून अधिक काळाची परंपरा लाभलेली आहे. लोकरंजन व लोकप्रबोधन काय म्हटलं इथं तर लोकरंजन व लोकप्रबोधन. लोकरंजन आणि लोकप्रबोधन या दोन्ही स्तरांवर मराठी रंगभूमी नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रगल्भ होत आहे. ती प्रगल्भ होत आहे, ती आणखी उत्तरोत्तर ती विकास पावत आहे. सोबतच तिच्यामध्ये एक प्रकारे आणखी नवीन नवीन क्षेत्रे येत आहेत. तर प्रगल्भता प्राप्त होणे, एक प्रकारे पूर्णत्वास जाणे असं आपण म्हणू शकू, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मॅच्युरिटी म्हणतो. तर याच तऱ्हेने मराठीमध्ये हा प्रगल्भ हा एक शब्द त्यासाठी योजला जातो. तर मराठी रंगभूमीवरील नाटक हा साहित्य प्रकार जो आहे तो एक प्रकारे लोकरंजन व लोकप्रबोधन या दोन्ही स्तरातून ती कार्य करते. लोकांचं मनोरंजन करणे आणि त्यांचं सोबतच प्रबोधन करणे ही दोन्ही क्षेत्रे ती सक्षमरित्या सांभाळताना आपल्याला दिसून येते. पुढं सांगितलं इथं केवळ व्यावसायिक हेतूनं लिहिले जाते व तोच हेतू समोर ठेवून त्याचा नाट्यप्रयोग केला जातो. व्यावसायिक नाटक म्हणजे काय की व्यावसायिक हेतू असतो या ठिकाणी आणि त्याच्यामुळे एक प्रकारे इथं म्हटलेलं आहे की प्रेक्षकांना आवडेल ते व तसे देण्याचा प्रयत्न या व्यावसायिक नाटकातून केला जातो. म्हणजे प्रेक्षकांना जसे आवडेल जे आवडतं ते द्यायचं. त्यांच्या चवीचा त्यांना काय आवडतं त्या बाबी त्यांना द्यायच्या. त्या अशा या व्यावसायिक नाटकातनं पुढं मांडल्या जातात. समाजातील ज्वलंत समस्या घेऊन वेगवेगळे विषय हाताळून अनेक व्यावसायिक नाटकांची निर्मितीसुद्धा झालेली आहे. आता व्यावसायिक नाटकाचं स्वरूप व वैशिष्ट्य आपण पुढं बघूया. व्यावसायिक नाटकांच्या माध्यमातून सामाजिक समस्या मांडल्या जातात. आता व्यावसायिक नाटक जे आहे यामध्ये याचा उपयोग मुख्यत्वे कशासाठी होतो तर सामाजिक समस्या समाजापुढे आणण्याकरिता, प्रेक्षकांपुढे आणण्याकरिता. यानंतर व्यावसायिक नाटकाचे स्वरूप मुख्यतः बोधपर व मनोरंजनपर असते. आता या ठिकाणी ही बाब महत्त्वाची आहे की व्यावसायिक नाटकच जेव्हा सामाजिक समस्या मांडण्याकरिता उपयोगात आणलं जातं आणि यामुळे व्यावसायिक नाटकांच्यामध्ये मुख्यत्वे आपल्याला दिसून येतं की त्याचं स्वरूप जे असतं ते बोधपर असतं. म्हणजे बोध देणारं, एक संदेश देणारं असतं आणि त्याची एक दुसरी बाजू असते ती म्हणजे मनोरंजन करण्याची. तर या ठिकाणी मनोरंजनसुद्धा करण्याकडे जातीनं लक्ष केलं जातं. म्हणजे एक पूर्ण नाटक आपण जे म्हणतो आहे, पूर्ण नाटक आपण नाट्यसंहितेमध्ये बघितलं की चांगलं कथाबीज असलं पाहिजे, सशक्त, दर्जेदार, परिपूर्ण असं कथाबीज असलं पाहिजे. विषय जो असतो तो सामाजिक स्थिती सोबतच आपल्या ज्या काही विविध मनातील ज्या काही व्यापार असतात, मनोव्यापार जे असतात त्यानुसार त्यांची मांडणी केली गेली पाहिजे. यांचं यथार्थ दर्शन त्यातून घडलं पाहिजे.
सोबतच त्यामध्ये संघर्ष असला पाहिजे, ज्याला एक प्रकारे आशयातील संघर्ष असं आपण म्हटलं होतं. त्यामध्ये कधी परस्पर विरोधी स्वभाव असतो, तर कधी परस्पर विरोधी कृती असतात, कधी परस्पर विरोधी भावभावना असतात. यांच्या ताणातून संघर्ष निर्माण केला जातो आणि त्याच्यातून एक पूर्ण नाटक तयार होतं आणि प्रेक्षकांना या बाबी आवडतात सुद्धा. बरोबर आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा जो येतो तो म्हणजे गंभीर विषयावरील नाटक पाहताना सुद्धा प्रेक्षकांच्या मनावरचा ताण कमी व्हावा याची काळजी व्यावसायिक रंगभूमी घेते. आता या ठिकाणी नाटकाचे मुख्यत्वे जसे प्रकार जी पडतात ती 3 प्रकार पडतात. एक म्हणजे शेक्सपियरनं ज्या तऱ्हेनं सांगितलेलं आहे की त्यामध्ये आता इथे गंभीर विषयावरील नाटक आलं म्हणून मला तो विषय सुचला. तर त्यामध्ये शोकांतिका किंवा दुःखांतिका असं म्हणतात, ज्यामध्ये एक प्रकारे शेवट हा दुःखद होतो, ज्यामध्ये मुख्य जो पात्र जो असतो ना, तर मुख्य पात्र त्या ठिकाणी त्याचा शेवट होतो, त्यामुळे त्याला दुःखांतिका असं म्हटलं जातं. दुःखद शेवट होतो. त्यानंतर दुसरा एक प्रकार जो आहे तो सुखांतिका आहे. सुखांतिका म्हणजे त्या ठिकाणी सुखद असा अंत होतो, त्या ठिकाणी सुखद असा अंत होतो त्या ठिकाणी. आणि तिसरा प्रकार जो आहे तो दुःख आणि शोकांतिका यांची सरमिसळ झालेला, दोन्हीही असलेला, परंतु शेवट हा सुखद होतो. तर नाटकामध्ये जो काही संघर्ष असतो पात्रांचा, भावनांचा, स्वभावांचा, या संघर्षातून एक प्रकारे प्रेक्षकांच्या मनावरती सुद्धा ताण निर्माण होतो. दुःखद प्रसंगामध्ये प्रेक्षकांच्या मनापुढे ताण निर्माण होतो आणि संघर्ष अगदी त्याच्या परमोच्च बिंदूपर्यंत नेऊन पोचविलेला असतो. यामुळं प्रेक्षकांच्या मनावरचा जो ताण जो असतो त्याला कमी व्हावा याची पुरेपूर काळजी व्यावसायिक रंगभूमी घेत असते. तर व्यावसायिक रंगभूमीमध्ये मनोरंजन आणि बोध दोन्ही बाबी सांभाळायच्या असल्यामुळं या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात आणि त्या तऱ्हेच्या अनेक बाबींचा अंतर्भाव या व्यावसायिक नाटकामध्ये केलेला असतो. पुढला आहे नाटक आणि प्रेक्षक यांच्यात एक नातं निर्माण होतं. तर नाटक आणि प्रेक्षक जे असतात म्हणजे सादरीकरण केलं जाणारं नाटक आणि त्या सादरीकरणाला अनुभवणारे ते समोर बसलेले प्रेक्षक वर्ग, तर हा श्रोतूवर्ग जो असतो, प्रेक्षक वर्ग जो असतो, यांच्यात एक नातं निर्माण होतं. श्रोतू म्हणजे फक्त ऐकणारे, परंतु या ठिकाणी प्रेक्षक असतात, कारण की ते दृश्य स्वरूपामध्ये, दृकश्राव्य स्वरूपामध्ये त्यांच्यापुढे सादरीकरण होत असतं आणि म्हणून हे दृकश्राव्य स्वरूपातील असल्यामुळं याला त्यांनी म्हटलेलं आहे की ते एक नातं त्यांच्यापुढे त्यांच्याशी निर्माण होतं, कारण की त्याच्यामध्ये ज्या काही बाबी व्यक्त होतात यामुळं सुद्धा एक त्या ठिकाणी नातं निर्माण होण्यास मदत होते. पुढं म्हणतात ते 5वा मुद्दा येतो आहे व्यावसायिक नाटकांचा भर कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक अशा विषयांवर असतो. आता व्यावसायिक नाटकांचा भर जो असतो तो कशावर असतो, तर तो असतो मुख्यत्वे त्या ठिकाणी कौटुंबिक स्वरूपाच्या नाटकांवर. कुटुंबप्रधान, कुटुंबातील ज्या काही भावभावना आहेत यांचं त्या ठिकाणी वलय निर्माण केलेलं असतं आणि त्याच्यातून एक प्रकारे जो संघर्ष जो असतो तो परमोच्च बिंदूवरती नेऊन पोहोचविलेला असतो. सामाजिक संदेश देणारी बोधप्रद नाटकं असतात, पौराणिक स्वरूपातील नाटकं असतात. ठीक आहे ना. तर त्या ठिकाणी आपण जो एक विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे जे एक नाटक त्यांनी 1843 साली आणलं होतं, ते पौराणिक स्वरूपाचं नाटक आहे. सोबतच ऐतिहासिक, जसं आपण एक म्हणतोय की रायगडाला जेव्हा जाग येते, हे जे नाटक जे आहे ते ऐतिहासिक स्वरूपाचं नाटक आहे. बरोबर आहे ना. वसंत कानेटकर लिखित रायगडाला जेव्हा जाग येते, तर त्या ठिकाणी ही अशी काही विषय जी आहेत ती ऐतिहासिक स्वरूपाची मानली जातात आणि त्याच्यामुळे व्यावसायिक नाटकांचा भर या मुख्यत्वे 4 प्रकारांच्या वरती असतो. कोणते ते 4 प्रकार, तर त्या ठिकाणी कौटुंबिक स्वरूपाची, सामाजिक विषय किंवा पौराणिक स्वरूपातील आणि ऐतिहासिक. तर अशा प्रकारची या ठिकाणी ती नाटकं असू शकतात. त्यानंतर 6वं इथं माहिती दिलेली आहे की प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक नाटकांची मांडणी केलेली असते.
प्रेक्षकांची अभिरुची जी असते ना त्यानुसार व्यावसायिक नाटकं त्या विषयावरती ती मांडली जातात, ते विषय तिथं हाताळलेले असतात. 7वा मुद्दा येतोय विनोद, उपहास, श्लेष, शाब्दिक कोट्या याद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन होईल असे संवाद व्यावसायिक नाटकात असतात. ते या ठिकाणी विनोद असतो, कधी उपहासात्मक त्या ठिकाणी भाषेचा उपयोग तिथं केलेला असतो, कधी श्लेषसुद्धा अलंकाराचा वापर त्या ठिकाणी केलेला असतो, कधी शाब्दिक कोट्या असतात. पु ल देशपांडे हे प्रसिद्ध आहेत यासाठी शाब्दिक कोट्यांकरिता. तर याद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन होईल असे खास करून संवाद जी असतात ती या ठिकाणी जी अभिनय करणारी जी मंडळी असतात तर यांना दिलेली असतात. व्यक्तिरेखांच्या तोंडी. 8वा मुद्दा येतोय व्यावसायिक नाटकांच्या निर्मितीमागे बोध, रंजन, प्रेक्षकानुनय या प्रेरणांबरोबरच प्राधान्याने व्यावसायिक हेतूसुद्धा असतात. तर इथं सांगितलेलं आहे की व्यावसायिक नाटकांची निर्मिती जी असते ती यांचं कारणच आहे, ते म्हणजे बोधपर आणि मनोरंजनपर. त्यामुळे बोध देणारी ती असतात, रंजन करणारी असतात, मनोरंजन करणारी, प्रेक्षकानुनय करणारी असतात. प्रेक्षकांच्या ज्या काही आवडीनिवडी आहेत तर त्यांच्या अभिरुची जी आहेत त्यांना सांभाळणारी असतात आणि पुन्हा व्यावसायिक हेतूसुद्धा या ठिकाणी साधला जातो. तर या सर्व बाबींच्या सहाय्यानं व्यावसायिक नाटकाचं स्वरूप आपल्यापुढं स्पष्ट होतं. तर यानंतर पुढं एक उदाहरणसुद्धा दिलेलं आहे त्यांनी. ऑल दी बेस्ट याचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत देवेंद्र पेम. तर यांनी या नाटकात काय केलं आहे की गंभीर विषयाची मांडणी विनोदी अंगानं केल्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या हे नाटक यशस्वी ठरलेलं आहे. ते एक उदाहरण आहे त्याचं. आता इथं पुढं आपल्याला अत्यंत गाजलेली अशी काही नाटककार मंडळी आणि त्यांची नाटकं जी आहेत ती इथं आपल्याला दिलेली आहेत. तर वेळ बरीच झाली आहे विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण या ठिकाणी. पुढील भागामध्ये या नाटकांची नावं आणि त्यांची जी नाटककार आहेत त्यांची नावं आपण पुढे वाचूया. तर थांबतो, आपली रजा घेतो. धन्यवाद.